नीट प्रकरणामध्ये आणखीन एका प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे। प्राध्यापिका मनीषा हवालदारला अटक करण्यात आली आहे। फिजिक्स विषयाचा पेपर मनीषा हवालदारनं फोडल्याची माहिती समोर आली आहे। नीट प्रकरणात आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवीन धागेदोरे जे आहे ते समोर येत आहेत। पुन्हा एकदा पुण्यातून तिसरी अटक जी आहे ती नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे। पुण्यातल्या याच सेठ हिरालाल सराफ प्रशालेमध्ये मनीषा हवालदार नावाच्या प्राध्यापिका ज्या आहेत त्या या संस्थेवरती इथं मुख्याध्यापिका आहेत आणि त्यांना आज सीबीआयनं नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटक जी आहे ती केलेली आहे। आपण पाहतोय की विद्याप्रसारिणी सभेची ही सेठ हिरालाल सराफ प्रशाला जी आहे बुधवार पेठेमध्ये असणारी ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये मनीषा हवालदार ज्या आहेत त्या मुख्याध्यापिका आहेत। मात्र एनटी कडून जे पेपर सेट केले जातात त्या प्रकरणामध्ये मनीषा हवालदार हिचा संबंध जो आहे तो इतर आरोपींशी आढळून आलेला आहे आणि याच आरोपाखाली सीबीआयनं मनीषा हवालदारला अटक केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे ती म्हणजे ही शिक्षण संस्था जी आहे ती 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग चालवते, मात्र नीट पेपर फुटीचे पेपर जे आहेत त्या या मुख्याध्यापिकेला कसे मिळतात हा एक महत्त्वाचा सवाल जो आहे तो निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र खरंच मनीषा हवालदारचे एनटीए सोबत संबंध होते का किंवा त्या संस्थेवरती बॉडीवरती काम करत असताना मनीषा हवालदारनं नक्की हे पेपर जे आहेत ते कशा पद्धतीने फोडले याचा तपास सध्या सीबीआय कडून केला जातो। कॅमेरा पर्सन रोशन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।